तर जय शिवराय भावांनो, वाघ सकाळ सकाळी गावात आला. गावात आल्याबरोबर ग्रामदैवताच्या दर्शनाला गेला. तिथून पुढे मनोजचा कॉल आला, म्हणला आपल्याला घरची तळी उचलायची आहे. मग मी, उमेश आणि आबी आणि चित्ता गेलो तळी उचलायला. तिथे गेल्यावर बघितलं एक पारवा तिथं 5-6 दिवस झालं रोज येत होता. मनोज म्हणला त्याला पकड आणि जा घेऊन. मग हरण्याकडे गेलो गोट्यामध्ये. हरण्या जरा गरमच होता, मारायला बहुत होता. सध्या पैरे बंद आहे. मग काय गेलो घरात, सर्वांनी डोक्यावरती घातली टोपी. मग देवाचा जय जयकार करून गट हलवला, तळी उचलली आणि मग थोडा फोटो सेशन वगैरे झाला. निवत घेतला आणि निघालो गावात दिशेने. तिथून पुढे गेलो गावात गेलो, भेटली वेदू म्हणाली माझा फोटो काढ. वेदूला म्हणलो 1-2 पोच दे. वेदूचा फोटो काढलं. मग तिथून पुढे वाघ निघाला सिद्धटेकला जाताना देऊळगाव राजेमध्ये थांबलो. महाराजांचं दर्शन घेतलं. तिथून आलो माघारी घरी आल्याबरोबर बारक्या भावाचं काम चाललं होतं. जीटी बाईकचा सायलेन्सर काढत होता. मग तिथून पुढे वाघ आणि चित्ता गेला राजगावला. आज राजगावमध्ये शस्त्रपूजनाचा कार्यक्रम होता. मग गेल्यावरती शस्त्रपूजन केलं. 10-15 मिनिटं सर्वांसोबत गप्पा मारल्या. सरांचं एक व्याख्यान झालं. तिथनं पुढे राजेश्वराचं दर्शन घेतलं आणि निघालो घराच्या दिशेने. मग सकाळी गावात आलो. मनोज फुलं विकत होता. मग विनीत आला. विनीत म्हणाला माझा पण एक ब्लॉक काढ. मग माझे उपसरपंच रवींद्र थोरात भेटले. त्यांनी फुले घेतली. आज गांधी जयंती होती, तर सकाळ सकाळी हातात नोटाचा बंडल घेतला आणि गांधी जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. मग तिथून पुढे गेलो चौकात मारुती मंदिराकडे. किरण मामा वाघमोडे आणि गोरख वाघमोडे यांनी एक ब्रिझा गाडी आणि एक ट्रॅक्टर आणला होता. त्याचं पूजन करायचं होतं. गावातील सर्व प्रतिष्ठित लोक जमली होती. तर मग पहिल्यांदा मारुती मंदिरामध्ये नारळ फोडला. तोपर्यंत सोन्याने सर्वांना गुलाल लावला. मग माजी सरपंच नवनाथ वाघमोडे यांनी नारळ फोडून गाडीचं पूजन केलं. मग सर्वजण गाडी समोर थांबले. सर्वांचे फोटो काढले. सर्वांचे फोटो वगैरे काढून झाले. सर्वांना पेढे वाटले आणि वाघ निघाला घराच्या दिशेने. चला भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉक मध्ये. जय शिवराय.